मध्ये. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू. तर आजचा ब्लॉग म्हणजे स्पेशल असा ब्लॉग नाही म्हणता यायचा. कालचा जो ब्लॉग होता ना आपला, तर त्याचा काही म्हणजे पार्ट 2 आहे हा. तर तो जर तुम्ही पाहिला नसेल ना पार्ट 1, तर तो सुद्धा नक्की पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला हा पार्ट 2 म्हणजे ब्लॉग पुढं कंटिन्यू म्हणजे कळणच संपूर्ण असा तसे तर कळणच, कारण की हा स्पेशल असा पार्ट 2 ब्लॉग आहे आपला. फक्त असं स्किन बद्दलचा म्हणजे स्किन केअर रुटीन, त्याचबद्दल म्हणजे त्याचबरोबर हेअरचं पण म्हणजे डेली मी कशी काळजी घेते, त्याचबरोबर स्किनची कोणते प्रोडक्ट्स वापरते कोणते नाही, आणि पर्सनली म्हणजे मी तुम्हाला खूप साऱ्या अशा म्हणजे थोड्याफार टिप्स देणार आहे की म्हणजे ते प्रोडक्ट कशा प्रकारे यूज पण करायचे, त्याची लिंक पण देणार आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये. आणि त्याचबरोबर म्हणजे हेअरची कशा पद्धतीने मी काळजी घेते, कोणतं ऑइल वापरते, त्याचबरोबर अजून भरपूर अशा गोष्टी मी पर्सनली तुम्हाला संपूर्ण अशा सांगितल्या त्यात सविस्तर अशा. तर काल तो ब्लॉग काय मी टाकला नाही त्याचबरोबर, कारण की भरपूर असा मोठा ब्लॉग झाला असता आणि मग भरपूर असा मोठा ब्लॉग झाला असता, यामुळे तुम्ही पण त्या गोष्टी नेमक्या मेन गोष्टी ज्या मी तुम्हाला पर्सनली खूप साऱ्या अशा सांगितल्या टिप्स, त्याचबरोबर म्हणजे असं भरपूर असं आहे त्यामध्ये. तर ते काही तुम्ही आता ब्लॉग मध्येच बघून घ्या. तर म्हटलं ते मोकळा असते, यामुळे पार्ट 2 स्पेशल असा टाकावा जेणेकरून तुम्ही स्पेशली बघता आणि भरपूर असं म्हणजे त्यातून घेण्याजोगं पण आहे. तर तो काही ब्लॉग मी आज टाकलाय, तर तो नक्की कंटिन्यू करा. इथून पुढे म्हणजे तुम्हाला पण भरपूर अशी डेलीवर देखील म्हणजे डेली जीवनात असं कोणते प्रोडक्ट वापरावं, काय कसे, ते भरपूर अशी हेल्प होऊन जाईल. तर चला आता आजचं ब्लॉग करूया सुरू तिथून. आणखी तर माझ्या स्किन केअरचं रुटीन म्हणजे एवढं काही हे नाहीये, म्हणजे जास्त काही मी प्रोडक्ट एवढे वापरत नाही, पण कधीतरी 6-7 दिवसांमिळून किंवा 10-15 दिवसांमिळून ना मी हे काही 2 प्रोडक्ट वापरत असते. तर ते काय म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर हे काय आहे, एक स्क्रब आणि हे काय फेस मास्क. तर ते कोणतं आहे ते सांगते पहिलं. हा मी सांगते, तू राहू दे. तर हे ॲप्रिकॉटचं काहीतरी स्क्रब आहे एक, आणि म्हणजे आपलं नॅचरल क्लीन स्किन करता आहे, म्हणजे प्रत्येक स्किनला सूट होईल. आणि मला वाटतं ऑरेंज नाही पपायाचा आहे काहीतरी म्हणजे फ्लेवर त्यामध्ये. तर हे काही स्क्रब आणि त्याचबरोबर हे गोल्डन पिल मास्क. तर हे काही गोल्डनचा मास्क आहे आपला स्किनला लावायसाठी. तर 10-15 दिवसांनी मी हे 2 प्रोडक्ट काहीतरी यूज करत असते. तर म्हणजे छान रिझल्ट भेटतो स्किन. बस बघू मी करते ना, तू बस याच्यावर. ती डॉली रडती, बस चक्कर मारते ना सायकलवर. तर 10-15 दिवसांनी आपण यूज करू शकतो. त्याचा जास्त पण नाही करायचं. डेली स्क्रब आहे ना जास्त 15 दिवसांनी केला तरी चला, मी तरी रात नाही करत एवढा. तर हे काही 2 प्रोडक्ट वापरायचे म्हणजे मी यूज करते. तुम्ही पण सजेस्ट करू शकते मी तुम्हाला पण, कारण की मी आतापर्यंत वापरले त्याच्यात छान रिझल्ट आहे मला त्याचा. तर हे मास्क ना सगळ्यात जास्त माझं फेवरेट आहे, गोल्डन पिल मास्क. मी ते ऑनलाईन बोलवलं होतं, तर बरेच दिवस झाले त्याला. आता मी ऑनलाईन ऑर्डर केले होते, तर 2 पॅकेट आले, अजून काही एक पण खतम नाही झाला. खूप कमी प्राइस होती, मस्त असं आहे आणि मस्त असा गोल्डन ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावर यायचा. तर हे 2 प्रोडक्ट आहे काहीतरी मी वापरते, पण आता याची लिंक तर तुम्हाला म्हणजे देता येईल मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन टाकीन या मास्कची. पण हे काही आहे ना म्हणजे स्क्रब मी आपलं कॅन्टीनवरून घेतलं होतं, त्यामुळे त्याची काही लिंक देता यायची नाही. तर हे मी काही यूज करते म्हणजे 10-15 दिवसांनी यूज करत असते. ते एक मस्त असा छान गोल्ड असा ग्लो येतो मस्त असा चेहऱ्यावर. तर थोड्या दिवसांनी असा थोडंफार डल होतो. उन्हाळ्यात तर हे म्हणजे चालूच असतं, स्किन आपली थोडीफार डॅमेज होती. तर यामुळे हा पण आपण वापरू शकतो, मस्त आहे. आणि कुठेतरी लग्न वगैरे किंवा आपलं फंक्शन पार्टी वगैरे काय असले ना, मस्त असं आपण 15 मिनिटात म्हणजे मस्त असा गोल्डन लुक येतो याने काहीतरी. तर मी काही बऱ्याच दिवसाचं वापरते, यामुळे छानच आहे. तर चला आता तुमच्यासोबत शेअर करते मी म्हणजे कशा प्रकारे यूज करते काय. आणि आता भाजी करायची तोपर्यंत लावून गेलं का म्हणजे टेन्शन नाही, तोपर्यंत आपली भाजी पण होईल आणि हे पण सुकून जाईल. तर चला आता करूया. आता पहिल्यांदा ना असं थोडंफार असं म्हणजे नॉर्मल पाणीने आपला चेहरा मस्त असं धुवून घ्यायचा, नंतर त्यावर अप्लाय करायला. म्हणजे पहिल्यांदा स्क्रब करेन आणि नंतर मास्क लावेन. तर चला आता करूया अप्लाय. पहिले स्क्रब करूया. तर हे काय ॲप्रिकॉटचं आहे स्क्रब आणि पपाया फ्लेवरचं आहे असं वाटतं.
लावू त्याच्यावर. एक 4 ते 5 मिनिटच केलं फक्त स्क्रब. आणि आता मास्क 15 मिनिटं ठेवी, म्हणजे जोपर्यंत आपलं वाळत नाही तोपर्यंत. मास्क कसं म्हणजे पील घालून असं वरती म्हणजे काढून घ्यायचं. तर तोपर्यंत माझी भाजी पण होऊन जाऊन लावून घेते आणि नंतर करायला लावू आपण. मस्त म्हणजे थोडाफार आपल्या चेहरा जो डल झालेला असतो काय ती म्हणजे आपलं थोडंफार काळपटपणा असतो ना तो काही चेहऱ्याचा निघून जातो स्क्रबने. डॅमेज स्किन त्याबरोबर म्हणजे हे नाकावर आपले ब्लॅक हेड्स वगैरे काय असतात ते पण. तर त्यामुळे 10-15 दिवसांनी मी करत असते यूज. तर चला आता पहिल्यांदा संपूर्ण असा ट्राय करून घेऊ मग म्हणजे मास्क लावायला. म्हणजे आता संपूर्ण सुकले तर आता चला लावून घेऊ आता हा मास्क. तर म्हणजेच आहे ना मी जे प्रोडक्ट्स तुम्हाला म्हणजे सजेस्ट केलेत नाही या व्हिडिओतून म्हणजे ते मी स्वतः यूज केलेले आहेत आणि त्याच्यापासून मला रिझल्ट पण खूप छान भेटलाय. यामुळेच काहीतरी म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं मी. आणि खास तर मी एवढं काही प्रोडक्ट वापरत नाही. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं मी काही जास्त प्रोडक्ट स्किनसाठी हेअरसाठी सुद्धा यूज करत नाही. नॅचरलीच आपलं म्हणजे असलेलं चांगलं असतं, कारण की खूप सारे प्रोडक्ट वापरून पण म्हणजे स्किन खराब होती यामुळं. आणि हे काही वापरते आपलं म्हणजे कारण की भरपूर दिवसातून यूज केलं तर काही नाही, तेवढी डेड स्किन वगैरे काय ते निघून जातं आणि बरं असतं म्हणजे थोड्या दिवसांतून असं फ्रेश वाटतं. तर मग तर यामुळेच काहीतरी म्हणजे 10-15 दिवसांमिळून असं मास्क त्याचबरोबर स्क्रब वगैरे केलं पाहिजे. खरं तर म्हणजे 4-5 दिवसांमिळूनच करतात भरपूर अशा लेडीज म्हणजे स्क्रब वगैरे त्याच. पण मी एवढं नाही 10-15 दिवसांमिळून करत असते. आणि हे गोल्डचं म्हणजे मी जे मास्क घेतलं ते ऑनलाईन घेतलेलं आहे, तर त्याची लिंक ना मी तुम्हाला देऊन टाकीन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. कारण की भरपूर असं चांगलं आहे, एकदम गोल्डन असा ग्लो येतो चेहऱ्यांवर. म्हणजे लगेच काही येत नाही पण धीरे धीरे का होईना एका दिवसाआड बरोबर येऊन जातो. तर मस्त असं वाटतं खरंच. म्हणजे कुठं पार्टीला किंवा आपलं लग्नात जायचं म्हटलं ना तर तुरंत असं लावलं की मस्त वाटतं. आणि फेशियलची गरज पण नाही आपल्याला. तसं तर फेशियल पण मी घरच्या घरीच करते भरपूर असं. तर ते पण काही मी तुमच्यासोबत म्हणजे याच्या अगोदरच तो व्हिडिओ शेअर केला की म्हणजे मी कशा प्रकारे घरगुती असं फेशियल केलं. असं भरपूर अशा टिप्स वगैरे ते काही मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही जर तो पाहिला नसेल ना अजून तर मी त्याची लिंक देईन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर तो सुद्धा तुम्ही नक्की पाहून घेऊ शकतात. फायनली लावून घेतलंय आता 15-20 मिनिटं तरी लागते ना आता याला सुकण्यासाठी. मग नंतर काढून घेऊ. तोपर्यंत मी भाजी पण करते म्हणजे कामातले काम 2 कामं होऊन जाते आपले. स्पेशल असा टाइम देण्याची गरज पण नाही म्हणजे असं लावून दिलं काहीतरी आणि आपलं काम करत असलं तरी पण चालते. तर चला आता जाऊ आपल्या कामाकडे. तर जोपर्यंत आपलं मास्क वगैरे काही सुकतंय ना तोपर्यंत आपण इकडं मस्तपैकी भाजी करू शकतो किंवा काही पण स्वयंपाक वगैरे काहीही काम करू शकतो घरातलं. त्याला काय स्पेशल टाइम द्यायची गरज नाही, कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला मागं जेव्हा लेकरं असतात ना त्यावेळी स्किनसाठी असो नाही तर कशासाठी असो आपल्याला स्पेशल टाइम देण्यासाठी म्हणजे खूप टायमातला टाइम काढावा लागतो. आणि खरंच त्यातला निघताना म्हणजे टाइम निघला तरी पण मग असं वाटतं चला राहू द्या आता घ्या का आराम करून तेवढा वेळ आहे तर. आणि मग असं आपण का म्हणजे टाकूनच देतो मागं की आज करू उद्या करू. पण त्याच्यासोबत म्हणजे लेकरांसोबत आपल्या स्किनची काळजी घेणे पण गरजेचं आहे. आणि म्हणजे आपण तरी आपली लाईफ कधी एन्जॉय करणार म्हणजे असं तरी. तर यामुळं ना असं थोडंफार स्किनची काळजी थोड्याफार दिवसांमधून घेतली ना तर चालतं एवढं तरी. आणि घेतलीच पाहिजे प्रत्येक लेडीजनी, कारण की हे काही क्षण परत काही येत नाहीत आपले. तर यामुळं मी सुद्धा असं थोडंफार दिवसांमधून करत असते. ते पण आरूला बघून. आणि म्हणजे असं संपूर्ण गोष्टी ॲडजस्ट होत नाहीत पण कशा बशा करावं लागतात. टायमातला टाईम काढावं पण लागतो. कारण की आता म्हणजे थोडेफार दिवस म्हणजे आपल्याला बाहेर जाऊन म्हणजे असं फेशियल करणं वगैरे काही शक्य नाही ना लहान लेकरं असल्यामुळं. तर घरात म्हणजे आपण असं काहीतरी पद्धतीने करू शकतो ना मस्तपैकी. तर मी सुद्धा असंच काहीतरी घरात करते. फेशियलसुद्धा वॅक्सिंग सगळं काही मी घरातच करत असते. तर थोडंफार माझी भाजी वगैरे करेपर्यंत ना माझं असं म्हणजे मस्त असं बघायचं काम चाललं होतं आता सुकले का नाही मास्क. पण काही अजून थोडं चिपचिप लागत होतं. आपण टच करून पाहू शकतो एकदम असं आपली स्किन अशी ओढल्यासारखी वाटती. त्यावेळी खरं तर समजायचं की संपूर्ण असं आपलं मास्क सुकलं आहे आता काढून घेऊ शकतो आपण. तर इथं काही मला पालकची भाजी करायची होती ती पण सुकी. तसे तर पालकाची भाजी हाटेवर त्याचबरोबर असून भरपूर अशा पद्धतीने केली जाते. पण फौजींना मला काहीतरी अशीच लागती मग त्यामुळं मी करत असते नॉर्मल शेंगदाण्याचा कूट त्याचबरोबर आपल्या लसण आणि त्याचबरोबर आपली हिरवी मिरची नमक टाकून नॉर्मल जिरं मोहरं. तर हे काही अशा पद्धतीची मी करत असते परतून अशी कोरडी सुकी भाजी. तर ती काही करत होते आणि
इतकं म्हणजे मला इतकं डेंजर आज हे झालं ना की असं मी जोपर्यंत इथं भाजी करते ना तोपर्यंत मध्येच इथं शॉर्ट सर्किट झालं होतं बोर्डामध्ये. तर मी इतकी जास्त भिले ना भरपूरच मला भीती वाटली. तुम्ही आता बघितलं असेल कारण की वरती असं कॅमेरा नव्हता यामुळे बोर्ड काय दिसलं नाही, पण तरी पण खाली तुम्ही बघू शकता की किती मोठा असं म्हणजे जाळ दिसल्यासारखा झालता, एकदम चमकल्यासारखा. तर मला इतकं भीती वाटली ना, माझं म्हणजे धडधड धडधड होत होतं ते बिलकुल असं काळजामध्ये. तर मग ते काही मी कसं बसं मोबाईल घेतला, पटकन पळाले आणि आरूला घेऊनच पहिलं पळायला लागले. नंतर थोडंसं कंट्रोल केलं, स्वतःला सांभाळलं, गेले हळूहळू. मग पुन्हा असं म्हणजे ते लोखंडाचं काही लावलं नाही मी त्याला. मग आपलं हळूच आहे ना लाकडी याने ना उचलून कढई इकडं शेगडीवर ठेवली आपली आणि इथं काहीतरी स्वयंपाक करायला सुरुवात केली. कारण की ते तिथलं जास्त तेतपुरतं तर होऊन बंद झालं. यामुळं म्हटलं चला आता लागूया करायला, फौजी आल्यावर त्यांना सांगता येईल. तर असं काहीतरी इतका भरपूर प्रॉब्लेम होतो ना इथं क्वार्टरमध्ये का सांगताच येत नाही. बघा इकडे इतक्या भरपूर अशा गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात बाई, खरंच खूपच अवघड हे. म्हणजे असं मग कित्येक वेळा जरी सांगितलं ना, म्हणजे इकडं असं कंप्लेंट वगैरे लिहून दिली ना, तरी पण एवढी हायगाईनी काम चालतं, एवढं तुरंत असं होत नाही. आणि त्याचबरोबर ह्या क्वार्टर्स मी पहिल्यांदाच म्हटलं राखीव आहेत, यामुळे या गोष्टींना खरंच खूप जास्त ॲडजस्ट करावं लागतात. म्हणजे ह्याच नाही तर भरपूर असं बिघड होणं तर सारखं हेच चालू असतं आमचं. तर चला आता म्हणजे जोपर्यंत आपली भाजी होत होती ना तोपर्यंत हे पण आता मस्त असं वाळून गेले. एक 15 ते 20 मिनिटाच्या दरम्यान असं वाळले चांगलं. आता हे बघ संपूर्ण असं आता एकदम म्हणजे असं ऑटोमॅटिक आपलं निघायला लागतं ना, असं अशा खालच्या बघ म्हणजे साईडने ना असं असं थोडंसं तसं खालच्या बाजूने असं संपूर्ण असं वरती असं एकदम टाईटली असं वरती करून असंच काढून द्यायचे आपल्याला. चला आता काढू. भोकाड्याचं काम. तर चला आता संपूर्ण असं मी आता चेहरा वॉश केलाय, आता एकदम मस्त असं म्हणजे सॉफ्ट असं कापड पुसून घेऊ. अशा पद्धतीने काही संपूर्ण असं चेहरा धुवून घेतला नाही तर म्हणजे जे थोडंफार राहिले ना ते पण काही निघून जातं आणि मस्त असं चेहरा एकदम क्लीन होतो आपला. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते. बघा आता किती छान प्रकारे म्हणजे मस्त असं पहिल्यापेक्षा पण किती छान उठव असा चेहरा मस्त वाटतोय ना. तर आता तर काही नाही पण थोडं थोडं करताय ना, संध्याकाळपर्यंत मस्त असं थोडा थोडा ग्लो आहे ना येत चालतो, कारण की गोल्डन फिल्म मास्क होतं ना ते त्यामुळं. तर असं काहीतरी 10-15 दिवसांमध्ये स्किन केअर थोडीफार करत असते या 2 प्रोडक्टमुळंच. तर मस्त असं म्हणजे चेहरा आपला आहे ना डार्क सर्कल वगैरे काही येत नाही. त्याचबरोबर डेड स्किन असेल ती पण निघून जाते स्क्रबमुळं आणि आपल्या मास्कमुळं ना मस्त असं ग्लो पण येतो. तर चला आता ही माझी काहीतरी स्पेशल अशी म्हणजे थोडीफार स्किनची स्किनचं थोडंफार रुटीन होतं ना, तर ते तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्ही पण असं म्हणजे करू शकता थोडंफार 10-15 दिवसातून केलं तर काय हरकत नाही, रेग्युलर तर नाही. तर चला आता म्हणजे जोपर्यंत आपले म्हणजे मास्क लावायचं इकडे चाललं होतं ना तोपर्यंत भाजी पण तयार झाली. चला तुम्हाला दाखवते. बघा आता 1 मिनिट. इथं आपली मस्त अशी पालकची भाजी पण तयार, काही टेन्शन नाही. आता थोडंफार पाणी राहिलंय फक्त. तर ही काय आपली पालकची भाजी मस्त अशी तयार. तर ही काही आहे ना मेथी जशी करतात ना तशी काही आपल्या गावाकडे या पद्धतीने पण केली जाते आणि हाटेव पालकाची भाजी पण करतात. पण मी अशी काहीतरी केली कारण की आम्हाला दोघांना पण अशीच आवडती, तर यामुळे. तर चला आता फायनली
संपूर्ण असा चेहरा आता मी धुवून घेतला, क्लीन झाला आता संपूर्ण असं काहीतरी आवरलं, मस्त असा ग्लो आल्यासारखं आणि एकदम मस्त असं फ्रेश वाटतं आपल्याला आपला चेहरा थंडगार, थंड असा. तर चला आजचा आहे ना ब्लॉग असा काहीतरी होता स्पेशल असा. तर तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंट मध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला आणि ब्लॉग आवडत असतील ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि आमच्या आरू मॅडमचा आवाज थोडाफार अवॉइड करा, त्याला काय आता भिलतच नाहीये. तर चलो अशाच ब्लॉग मध्ये आपण कायम भेटत चलो. तोपर्यंत बाय कर, थांबा कर, बाय बाय कर.